चॅप्टर 3 सर्कल प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1 आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला सांगितलेलं आहे की सीए इज रेडियस. असं आपल्याला सांगितलेलं नाही, आपल्याला काय सांगितलेलं आहे की रेडियस ऑफ अ सर्कल फ्रॉम पॉइंट सी, बरोबर, तिची मेजर दिलेली आपल्याला 6 सेंटीमीटर. पण मग आपण ड्रॉ केल्यानंतर काय केलं, सीए इक्वल टू 6 सेंटीमीटर आपण तिथं लिहून घेतलं. आणखी गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये काय आहे, ए बी लाईन जी आहे ती टँजंट आहे ऍट पॉइंट ए ला. ही जी लाईन ए बी आहे ती काय ए पॉइंटला टँजंट आहे. आता टँजंटचा अर्थ आपण शिकलेलो आहे, टँजंट काय असती, अशी लाईन असती जी सेंटरला काय करते, सर्कलला काय करते, एका पॉइंटला ओनली आणि ओनली एका पॉइंटला काय करणार आहे, टच करणार आहे, तिला आपण टँजंट म्हणतो. त्यानंतर डिस्टन्स ऑफ ए बी, ए बी चं अंतर आपल्याला दिलेलं आहे, ए पासून बी पर्यंतचं अंतर किती आहे, 6 सेंटीमीटर. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अँगल सीएबी. सीएबी म्हणजे हा अँगल किती आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ सी फ्रॉम लाईन ए बी, म्हणजे सी पॉइंटचं अंतर किती आहे ए बी पासून, बरोबर, लाईन ए बी पासून तिचं अंतर किती असणार आहे आपल्याला हे पण फाइंड करायचं आहे, बरोबर. त्यानंतर डिस्टन्स ऑफ सी फ्रॉम, हे झाल्यानंतर डिस्टन्स ऑफ बीसी, बीसीचं अंतर किती आपल्याला ते पण फाइंड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर अँगल ए बी सी म्हणजे हा अँगल आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे किती असेल. तर लक्ष द्या, सोल्युशन काय, सगळ्यात पहिला अँगल सीएबी फाइंड करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे लाईन एल काय आहे, टँजंट आहे. गिव्हन आहे आपल्याला इन्फॉर्मेशन की लाईन एल इज टँजंट, लाईन एल इज टँजंट. अँड आपल्याला माहिती आहे सीए काय आहे, सीए इज रेडियस ऑफ सर्कल, सीए इज रेडियस ऑफ सर्कल. त्यावरून आपण काय शिकलेलो आहे की सर्कल आणि टँजंट मधलं रिलेशन आपण पहिल्या थेरम मध्ये बघितलं. त्या थेरमचं नाव काय होतं, टँजंट थिअरम. टँजंट थिअरम मध्ये कोणाकोणातलं रिलेशन आहे, टँजंट आणि रेडियस मधलं, की त्या दोन लाईन काय असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर त्यावरून आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर बाय टँजंट थिअरम, THEOREM, टँजंट थिअरम काय म्हणू शकतो आपण की रेडियस इज परपेंडिक्युलर टू AB, रेडियस इज परपेंडिक्युलर टू AB, रेडियस इज परपेंडिक्युलर टू AB. देअरफॉर आता जरा रेडियस जरा AB ला परपेंडिक्युलर असली तर AB आपली टँजंट आहे, सीए काय आहे, रेडियस आहे, तर ह्यो अँगल किती डिग्रीचा होणार आहे, 90 डिग्रीचा. काय होणार आहे, 90 डिग्रीचा. देअरफॉर अँगल, कोणता अँगल येतो, CAB आपल्याला जो फाइंड करायचा होता किती डिग्रीचा होणार आहे, 90 डिग्री. का बरं, की रेडियस इज परपेंडिक्युलर टू AB आपल्याला कशावरनं कळलं, टँजंट थिअरम वरनं. अँगल आपला आला CAB अँगल 90 डिग्रीचा आहे. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. दुसरा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, डिस्टन्स ऑफ सी फ्रॉम लाईन AB, लाईन AB पासून सी पॉइंटचा डिस्टन्स किती आहे. आता बघा हे पहिला सॉल्व्ह झाला. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर की डिस्टन्स ऑफ सी फ्रॉम AB. आता डिस्टन्स कसं मोजतो आपण, कधी पण परपेंडिक्युलरली मोजतो, बरोबर. एखाद्याची हाईट मोजायची तर आपण अशी हाईट मोजणार का, डोक्यापासून इथपर्यंत पकडणार आणि तिथून कुठेतरी लांब बाजूला साईडला नेऊन घेणार. आता फॉर एक्झाम्पल हे बोर्ड आहे, मला बोर्डची हाईट मोजायची, बोर्डची की बाबा हे बोर्ड किती हाईटचा आहे, तर मी इथं काहीतरी टेप वगैरे पकडणार आणि असं सरळ पकडणार, काही इथं पकडून असं तिरपा घेऊन जाणार. तिरपा नसतं मोजत आपण, कशी मोजतो, हाईट परपेंडिक्युलर मोजतो. तर मग सीए जी आहे ती कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे सीए जर परपेंडिक्युलर असलेला लाईन AB ला, तर मग सीए ची जेवढी लेंथ आहे तेवढीच काय असेल, सी पॉइंटची लेंथ असेल लाईन AB पासून, बरोबर का. तर फक्त कंडिशन काय टाकणे आपल्याला तिथं की सीए इज परपेंडिक्युलर टू AB. कशावरून आले, बाय टँजंट थिअरम. टँजंट थिअरम वरून आपण याला प्रूव्ह केलं, सीए इज परपेंडिक्युलर टू AB बाय टँजंट थिअरम. टँजंट थिअरम. देअरफॉर काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ सी फ्रॉम पॉइंट नाही, फ्रॉम लाईन AB, लाईन AB पासून डिस्टन्स काढायचा आहे, फ्रॉम लाईन AB इज इक्वल्स टू, कशाची इक्वल येणार आहे, डिस्टन्स सी पॉइंटचा AB पासून, AB आपली लाईन आहे, ह्या लाईन पासून ह्या सी पॉइंटचं अंतर किती येणार आहे, इक्वल्स टू AC. आणि देअरफॉर काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ सी इज इक्वल्स टू किती येणार आहे, 6 सेंटीमीटर. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता तिसरा फाइंड करायचा आहे, डिस्टन्स ऑफ BC. तर बघा तिसरा क्वेश्चन काय आपल्याला फाइंड करायचं आहे, डिस्टन्स ऑफ BC इक्वल्स टू काय आपल्याला ते फाइंड करायचंय. आता आपण ह्या फिगर मध्ये जर बघितलं, आपण पहिलं काय अँगल CAB काढला, कोणत्या थिअरमना, टँजंट थिअरमना, की टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस, 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला.
जरा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला तर ह्यो जो ट्रायंगल फॉर्म होऊ राहिला इथं ट्रायंगल ABC याच्यात ह्यो जरा 90 चा असला इकडची साईड तुम्हाला माहिती आहे 6 सेंटीमीटर इकडची 6 सेंटीमीटर आहे 90 डिग्रीचा ट्रायंगल असला राईट अँगल ट्रायंगल तर कोणती थेरम लावावी लागती पायथागोरस थेरम तुम्ही सेकंड नंबरचं चॅप्टर जे शिकलेले पायथागोरस थेरम त्यानुसार तुम्ही ही जी CB हायपोटेनियस आहे ती काय करू शकतात काढू शकतात तर बघा इन ट्रायंगल ABC अँगल कोणता आहे तो आपला BAC अँगल BAC इक्वल्स टू 90 डिग्री अँगल BAC इक्वल्स टू काय होतं 90 डिग्री हे कशावरून आलं आपण आताच या क्वेश्चन साठी त्याला सॉल्व्ह केलं की CAB किती आहे आपला अँगल 90 डिग्री याला वाटलं असतं BAC लिहायच्या ऐवजी काय लिहा CAB इक्वल्स टू 90 डिग्री अँगल CAB आपला किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय होणार त्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम लावला तर हायपोटेनियसचा स्क्वेअर हायपोटेनियस कोण आहे BC स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर पायथागोरस थेरम काय सांगते आपल्याला हायपोटेनियस जी असते 90 डिग्रीची अपोजिट साइड तिला काय म्हणतो आपण हायपोटेनियस तर हायपोटेनियसचा स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो तर आपल्याला BC ची लेंथ काढायची आहे डिस्टन्स ऑफ BC किती आहे तर BC स्क्वेअर इक्वल टू AC किती दिलेलं आहे आपल्याला 6 सेंटीमीटर रेडियस दिलेली होती आणि AB किती दिलेली होती 6 सेंटीमीटर तर 6 चा स्क्वेअर किती होणार आहे 6 चा स्क्वेअर आणि AB चा आपल्याला काय करणं आहे 6 चा स्क्वेअर करणं आहे 6 चा स्क्वेअर 36 आणि 6 चा स्क्वेअर किती होणार आहे दबी 36 इक्वल्स टू किती होणार आहे 36 आणि 36 72 बरोबर तर BC इक्वल्स टू काय येणार आहे BC स्क्वेअर इक्वल टू 72 देअरफॉर BC इक्वल टू अंडर रूट जर घेतलं मी दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर 72 रूट मध्ये जाणार इथं रिझन काय येणार आपलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही साईडला आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आता स्क्वेअर रूट जर घेतला त्याचे फॅक्टर काय पडणार आहे 72 चे 72 आपला परफेक्ट स्क्वेअर आहे का काय कशाचा नाही तर मग आपण काय करणार आहे BC इक्वल्स टू अंडर रूट मध्ये BC इक्वल्स टू अंडर रूट 72 चे फॅक्टर काय केले होते आपण 36 इंटू 2 आता गेला ना 36 प्लस 36 काय होणार आहे 36 इंटू 2 आणि ते 36 बाहेर येणार स्क्वेअर रूटच्या का बरं येणार 36 काय तर स्क्वेअर आहे 6 चा अंडर रूट 2 तर BC ची लेंथ किती आली आपली 6 रूट 2 आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आलं 6 रूट 2 BC चा डिस्टन्स देअरफॉर डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल्स टू 6 रूट 2 हे आपलं फायनल आन्सर आहे त्यानंतर बघा कोणता क्वेश्चन आहे आपला चौथा तर ABC फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करणे बघा अँगल ABC आता आपल्याला माहिती आहे ही साइड काय 6 सेंटीमीटर ही साइड काय 6 सेंटीमीटर दोन्ही साइड काय असल्या 6 सेंटीमीटर जर असल्या आपण काय म्हणू शकतो बघा इन ट्रायंगल ABC AC इक्वल्स टू 6 सेंटीमीटर गिवन होतं आपल्याला आणि त्यानंतर AB इक्वल्स टू 6 सेंटीमीटर गिवन होतं जर दोन साइड ट्रायंगलच्या इक्वल असल्या देअरफॉर ट्रायंगल ABC इज an isosceles triangle आहे जर तो ट्रायंगल आयसोस्केलियस असला तर काय म्हणू शकतो आपण देअरफॉर अँगल ABC इक्वल्स टू आयसोस्केलियस ट्रायंगलची अपोजिट साइडचे जे अँगल असतात साइड जर कॉन्ग्रुएंट असल्या तर त्यांचे अपोजिट अँगल्स कसे असतात कॉन्ग्रुएंट आणि किती डिग्रीचे असतात 45 डिग्रीचे देअरफॉर अँगल ABC इक्वल्स टू 45 डिग्री कोण सांगता आपल्याला हे आयसोस्केलियस ट्रायंगल थेरम बरोबर ना आयसोस्केलियस ट्रायंगल थेरम आपल्याला सांगते आता हे बेसिक शिकलो होतो आपण पाठीमागं 8वी 9वी ला की आयसोस्केलियस ट्रायंगलचे सगळे अँगल्स अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट साइडचे काय असतात कॉन्ग्रुएंट असतात तर ह्यो 45 असला तर ह्यो पण किती डिग्रीचा असेल 45 डिग्रीचा त्यामुळे अँगल ABC किती आला आपला 45 डिग्री क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन काय सांगितलेली आर्यम ही इथं आर्यम दिसली आर्यम काय आपली एक टँजंट आहे आणि आर्यन दुसरी टँजंट आहे त्यासोबत OR आपल्याला दिलेले 10 सेंटीमीटर आणि रेडियस OM आणि ON
ओएम आणि ओएन आपल्याला फक्त सांगितलं होतं की रेडियस 5 सेंटीमीटर आहे, पण आपल्याजवळ किती रेडियस आहे? 2 रेडियस आहे. एक रेडियस ओएम आहे आणि एक रेडियस काय आहे? ओएन आहे. जर ह्या 2 रेडियस असल्या तर ह्या दोन्हीची लेंथ कशी असेल? इक्वल असेल, हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं? सगळ्यात पहिलं एमआर. एमआर म्हणजे काय? आपली जी टँजंट आहे. एमआर आणि आर्यन एकच आहे आणि एनआर आणि आर्यन सुद्धा काय एकच आहे. तर आपल्याला त्या फाइंड करायच्या लेंथ मध्ये. तर लक्ष द्या, आर्यन अँड आर्यन आर टू टँजंट्स. त्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे की ओएम आणि ओएन रेडियस आहे. ओएम अँड ओएन आर रेडाय. देअरफॉर बाय टँजंट थेरम, कोणती थेरम यूज करायची आपल्याला? टँजंट थेरम. आता टँजंट थेरम आपल्याला काय सांगते की जरा रेडियस असली आणि टँजंट असल्या, तर रेडियस आणि टँजंट काय असते? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर आपल्याला त्या थेरम वरनं आपण सांगू शकतो की आपली रेडियस कोण आहे? ओएम आहे. तर ओएम इज परपेंडिक्युलर टू कशाला? एमआरला. एमआरला परपेंडिक्युलर असणारे टँजंट थेरम नुसार. आणि आणखीन आपण काय सांगू शकतो? ओएन इज परपेंडिक्युलर टू एनआर. आता ओएम परपेंडिक्युलर आहे एनआरला, ही ओएम आपली इथं एनआरला काय एमआरला काय असणार आहे? परपेंडिक्युलर. आणि ओएन ही कशाला परपेंडिक्युलर असणार आहे? एनआरला. कोणत्या थेरम वरनं प्रूव्ह केला आपण? हे टँजंट थेरम वरनं. आता एवढं जर प्रूव्ह झालं, देअरफॉर मी काय म्हणू शकतो? इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल? ओएमआर. ओएमआर ट्रायंगल जर बघितलं आपण, तर ओएमआर ट्रायंगल मध्ये आपण काय म्हणू शकतो? अँगल ओएमआर इक्वल्स टू किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. ट्रायंगल किती डिग्रीचा आहे आपला? 90 डिग्रीचा. त्यावरून आपल्याला काय फाइंड करता येईल? आपल्याला रेडियस दिलेली बघा, ओएम आणि ओएन किती सेंटीमीटर दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. ही सुद्धा 5 सेंटीमीटर. आणि काय फाइंड करायचं आपल्याला? एमआर आणि एनआर. तर देअरफॉर आपण काय यूज करू राहिलो? ओएमआर जर 90 डिग्रीचा असलं, तर 90 डिग्रीचा असलं म्हणजे आपण कोणती थेरम लावतो तिथं? पायथागोरस थेरम. कोणता ट्रायंगल जेव्हा 90 डिग्रीचा येणार त्या टायमाला आपण पायथागोरस थेरमचा यूज करतो. तर बघा, पायथागोरस थेरम काय सांगते आपल्याला? हायपोटेनियसचा स्क्वेअर. आता 90 डिग्रीची अपोजिट साइड कोणती आहे? ओआर. तर ओआर काय झाली आपली? हायपोटेनियस. देअरफॉर ओआर चा स्क्वेअर इक्वल्स टू कशाचा स्क्वेअर? ओएम चा स्क्वेअर प्लस एमआर चा स्क्वेअर. कोणत्या थेरमनी? बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनी आपण असं सांगू शकतो की हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड जे आपल्या त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन जी असते, सम जो असतो तो हायपोटेनियसच्या स्क्वेअरच्या इक्वल असतो. आपण हे असं सांगू शकतो पायथागोरस थेरम. देअरफॉर ओआर किती दिलेलं आहे आपल्याला? 10 गिवन आहे. गिवन इन्फॉर्मेशन मध्ये ओआर आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेलं होतं. तर 10 चा स्क्वेअर इक्वल टू ओएम रेडियस दिलेली आपल्याला किती दिलेली आहे? रेडियस 5 सेंटीमीटर. तर 5 चा स्क्वेअर प्लस एमआर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर एमआर स्क्वेअर असेल तसं राहील. 10 चा स्क्वेअर 100. हे 5 स्क्वेअर 25 होईल आणि 25 इकडच्या साईडला आल्यावर काय होईल? -25 इक्वल्स टू तिकडे काय उरल? एमआर चा स्क्वेअर. आता 100 - 25 किती असणार आपलं? 75. तर 75 इक्वल्स टू काय असेल? एमआर चा स्क्वेअर. देअरफॉर by taking square root on both side, by taking square root on both side ला आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. बोथ साइड्स काय होईल? स्क्वेअर रूट जर घेतलं तर एमआर इक्वल्स टू, हे बघा एमआर चा स्क्वेअर होता, इथं पण स्क्वेअर रूट घेतला आणि त्याच्यासोबत 75 च्या वरती पण काय घेतला? स्क्वेअर रूट. आता ह्यो स्क्वेअर आणि रूट जो आहे तो काय होऊन जाईल? कॅन्सल. आणि इथं उरल फक्त एमआर आणि तिकडं 75 चे फॅक्टर किती येईल? 25 3 जा 25 इंटू 3 काय असतं? 75. 25 3 जा 75. 25 स्क्वेअर रूट मधनं बाहेर येईल कारण की तो कशाचा स्क्वेअर आहे? परफेक्ट 5 चा स्क्वेअर आहे. तर 25 चा स्क्वेअर रूट 5 तर तो बाहेर येणार. देअरफॉर एमआर इक्वल्स टू काय असेल? 5√3. हे 25 चा स्क्वेअर रूट काय आपला? 5. तो काय आला आपला? बाहेर आला स्क्वेअर रूटच्या. आतमध्ये कोण उरला? फक्त 5√3. देअरफॉर आपल्याजवळ एमआर आली. पण आता एमआर आल्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं सांगितलं नाही ना? एनआर पण फाइंड करायचं सांगितलं. आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. देअरफॉर एमआर इक्वल्स टू एनआर इक्वल्स टू 5√3 म्हणू शकतो मी डायरेक्टली. कशामुळं? आपल्याजवळ एक प्रॉपर्टी आहे काय? टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर इक्वल. टँजंट्स ड्रॉन from external point
एक्सटर्नल पॉइंट आर इक्वल, त्या लेंथ मध्ये इक्वल असतात. आता कॉमन आपली टँजंटची थेरम शिकलो होतो आपण, टँजंट सेगमेंट थेरम. इथं रिझन हे देऊ शकता किंवा त्याच्या ऐवजी कोणतं रिझन देऊ शकता तुम्ही ऑप्शनल मध्ये, और टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम मध्ये आपण काय शिकलो होतो की जर एखादा बाहेरचा पॉईंट आहे, तर इथं आर पॉईंट बाहेरचा आहे, त्या पॉईंट पासून दोन टँजंट काढलेला आहे सर्कलला, वेगवेगळ्या पॉईंटला टच करताय, तर त्या दोन्ही टँजंटची लेंथ कशी असती, सेम त्या लेंथ मध्ये इक्वल असतात. ही आपली टँजंट सेगमेंट थेरम सांगा, किंवा टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर इक्वल, अशी पण आपण रिझन तिथं लिहिलं तर चालून जातं. देअरफॉर MR इक्वल टू NR इक्वल टू 5√3 आपलं ते आलं. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आपल्याला विचारलेलं आहे अँगल MRO किती आहे. अँगल MRO आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे, याची मेजर किती डिग्री आपला तो अँगल आहे. त्यासाठी आपल्याजवळ इन्फॉर्मेशन काय काय आता आपण काढलं होतं की MR इक्वल टू आपला आलं 5√3. आता आपल्याजवळ ट्रायंगलच्या सगळ्या साईड आहे, ही पण आहे, ही पण आहे आणि ही पण आहे. त्या दिलेल्या जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ अवेलेबल आहे त्याच्यावरून आपण तो अँगल सुद्धा फाइंड करू शकतो. आपण आता जे नॉलेज आपल्यापर्यंत आपल्यापाशी, आपण पायथागोरस थेरम शिकलो, त्याच्यात 30, 60, 90 प्रॉपर्टी आपण शिकलो होतो. 30, 60, 90 प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय माहित झालं की साइड अपोजिट टू 30 डिग्री काय असती, हाफ ऑफ हायपोटेनियस. इथं हायपोटेनियस कोणती आहे, 90 डिग्रीच्या अपोजिट हायपोटेनियस कोणती आपली OR. OR ची लेंथ 10 आहे आणि OM ची लेंथ 5. तर 5 10 काय आपलं हाफ आहे. तर त्यावरून आपण सांगू शकतो की ही साइड हिच्या या हायपोटेनियस साइडची हाफ आहे. तर हाफ साइड आपली कोणती असते, साइड अपोजिट टू 30 डिग्री, म्हणून ही अँगल काय येणार आहे आपला 30 डिग्रीचा अँगल येणार आहे. तर लक्ष द्या, आपल्याला सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं OM इक्वल्स टू 5 सेंटीमीटर आणि OR इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. आता आपल्याला हे कसं आहे, गिवन आहे, तर याचं रिझन द्यावं लागेल. तर कसं काय आलंय, गिवन. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, OM कशी आहे, OM आपली हाफ आहे. कोणाच्या हाफ आहे, OR च्या. OM काय आपली हाफ आहे, कोणाच्या, OR च्या. का बरं, की इथं OM 5 आणि OR किती आहे 10. जर आपण इथं 10 पुट केलं तर 2 जरा 10 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे आन्सर 5, म्हणजे OM इक्वल टू 5 येणार आहे. बरोबर. तर मग आपली हाफ कोण आहे, OM हाफ आहे कोणाच्या, OR च्या. अँगल आता OM इक्वल्स टू हाफ ऑफ OR आपलं आलेलं आहे. का बरं, की OM 5 आहे आणि OR काय आहे 10 सेंटीमीटर आहे. आता त्यावरनं आपल्याला माहिती आहे की जरा OM जर हाफ असलं OR च्या, त्याचा अर्थ OR काय आपली हायपोटेनियस आहे, त्या कारणानं ही OM जी आहे ती हायपोटेनियसची हाफ आहे. तर आपण 30, 60, 90 च्या प्रॉपर्टी मध्ये शिकलेलो आहे की साइड अपोजिट टू 30 हाफ असते हायपोटेनियसच्या. त्याला आपण असं लिहू शकतो OM इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस. देअरफॉर अँगल कोणता अँगल आहे आपला, कोणता फाइंड करायचा होता आपल्याला, MRO. OM त्याची अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल MRO आहे, आणि या अँगलची अपोजिट साइड कोणती आहे, OM. तर मग जर ह्यो 30 असला तर 30 ची अपोजिट साइड असते हाफ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस कोणती आपली, OR. तर अँगल MRO इक्वल्स टू 30 डिग्री, आणि याचं रिझन काय येणार आहे की 30 साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनियस. हे त्याचं रिझन येणार आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनियस. त्यामुळं जर OM जर हाफ ऑफ हायपोटेनियस असला तर मग याचा अर्थ OM हाफ आहे हायपोटेनियसचा, तर मग अँगल जो आहे त्याच्या अपोजिट तो काय असणार आहे 30 डिग्री. 30 डिग्रीची अपोजिट साइड OM आहे आणि ती हाफ आहे हायपोटेनियसची. इथं थोडंसं उलटी लागलेली ती प्रॉपर्टी. देअरफॉर आपला अँगल काय आला, MRO 30 डिग्रीचा आला. सिमिलरली आपण काय प्रूव्ह करू शकतो, सिमिलरली काय प्रूव्ह करू शकतो आपण, सिमिलरली इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घ्यायचा, ONR. काय प्रूव्ह करू शकतो आपण, अँगल ORN इक्वल्स टू किती डिग्री येणार आहे, 30 डिग्री. तिथं पण तेच आहे सेम. ही 5 सेंटीमीटर दिलेली, ही 10 सेंटीमीटर, ही 5√3 आली, तर ही पण आपण दाखवली की काय आली 5√3. दोन्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहे. आणि इथं 90 डिग्री, इथं पण 90 डिग्री आहे. त्यामुळं अँगल ORN हे अँगल पण काय करू शकतो आपण, दाखवू शकतो 30 डिग्री. आता देअरफॉर अँगल आपल्याला काय फाइंड करायचं, तिसऱ्या नंबरला MRN. अँगल MRN, नाव अँगल MRN आपण जर बघितला कसं बनलेला आहे MRN. अँगल MRN हे जो अँगल आहे MRN तो कसा बनलेला आहे, MRO प्लस OR
एन दोन अँगल मिळून बनलेला आहे, म्हणजे ह्यो एक अँगल प्लस ह्यो एक अँगल, असे दोन अँगल मिळून आपला ते मोठा अँगल बनलेला आहे. देअरफॉर अँगल थोडीशी लाईट गेली होती तर पुढं ओ आर एन आला होता आपला 30 डिग्री. ओ आर एन कशावरून आला होता 30 डिग्री, कारण की एम आर ओ किती डिग्रीचा होता 30 डिग्रीचा. त्यामुळे आपण तसंच आपण खालच्या ट्रायंगल मध्ये पण प्रूव्ह करून ओ आर एन काय दाखवू शकतो 30 डिग्री दाखवू शकतो. अँगल एम आर एन आता आपल्याला मोठा अँगल फाइंड करायचा होता, तो कसा बनलेला आहे अँगल एम आर ओ जो आपण आता फाइंड केला प्लस अँगल ओ आर एन, हे दोन अँगल मिळून अँगल एम आर ओ प्लस अँगल ओ आर एन हे दोन अँगल मिळून आपला हे मोठा अँगल तयार झालेला आहे एम आर एन इक्वल्स टू एम आर ओ किती आला आपला 30 डिग्री प्लस ओ आर एन किती आला 30 डिग्री बरोबर. देअरफॉर अँगल एम आर एन इक्वल्स टू 30 डिग्री प्लस 30 डिग्री. देअरफॉर अँगल एम आर एन इक्वल्स टू किती येणार आहे 13 30 60 डिग्री. तर आपला तिसरा क्वेश्चन जो होता विचारलेला तो पण सॉल्व्ह झाला. हा क्वेश्चन नंबर आपल्याला कितवा सॉल्व्ह करायचा आता 3 नंबरचा. तर लक्ष द्या काय दिलेलं आहे आपल्याला, एक सर्कल विथ सेंटर ओ, एक त्याची टँजंट आहे आर एम आणि दुसरी टँजंट आहे आर एन, अशा दोन टँजंट्स आपल्या सर्कलला एम पॉइंटला आणि एन पॉइंटला टच करता एवढं दिलेलं आहे. आणि त्यासोबत ओएम आणि ओएन ह्या दोन काय रेडियस आहे सर्कलच्या एवढं सांगितलेलं आहे. तर आपल्याला फक्त तेवढी इन्फॉर्मेशन इथं लिहायची आहे की आर एम अँड आर एन सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर tangents ऑफ सर्कल. त्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे ओएम अँड ओएन आर रेडाय ऑफ सर्कल. देअरफॉर मी काय म्हणू शकतो की ओएम इज परपेंडिक्युलर टू आर एन. सेगमेंट ओएम इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट कशाला परपेंडिक्युलर असेल आर एम ला, कोणत्या थेरम वरना टँजंट थेरम वरना. तसंच सेगमेंट ओ एन इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर एन. ही सेगमेंट ओ एम जी आहे आपली रेडियस आहे आणि ही आपली टँजंट आहे. तर रेडियस आणि टँजंट कशी असतात परपेंडिक्युलर, आणि त्यासोबत ओ एन आपली रेडियस आहे आणि आर एन आपली टँजंट आहे. तर रेडियस आणि टँजंट कशा असतात परपेंडिक्युलर. कोणत्या थेरमला सांगू शकतो आपण हे टँजंट थेरम. त्याचं रिझन येणार टँजंट थेरम. आता टँजंट थेरम आपण दाखवलं की त्या अँगल किती डिग्रीचे 90 डिग्रीचे एवढं आपण प्रूव्ह केलं. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ओ आर बाय सेक्टर आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला करणं काय ओ आर बाय सेक्टर आहे म्हटल्यावर की आपल्याला दाखवणं आहे की ह्यो अँगल आणि ह्यो अँगल इक्वल आहे, त्यासोबत ह्यो अँगल आणि ह्यो अँगल कसा आहे इक्वल. हे कसं दाखवायचं आपल्याला, कसं दाखवता येईल, दोन ट्रायंगल जर काय असले सिमिलर असले किंवा कॉन्ग्रुएंट असले तर आपण काय म्हणू शकतो की ते अँगल्स कसे राहणार आहे कॉन्ग्रुएंट राहणार आहे. तर बघा त्याच्यासाठी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला काय करणं आहे, इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घ्यायचा आपल्याला एम ओ आर आणि दुसरा काय अँड ट्रायंगल एन ओ आर. काय म्हणू शकतो आपण अँगल कोणता घेतला ट्रायंगल आपण एम ओ आर आणि एन ओ आर. काय म्हणणार आपण अँगल ओ एम आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ एम आर. कशाला कॉन्ग्रुएंट आहे ओ एन आर ला. ओ एम आर ह्यो अँगल ओ एन आर ला कसा आहे कॉन्ग्रुएंट आहे. याचं रिझन येणार काय इच 90 डिग्री. हे कुठून प्रूव्ह केलं तर आपण आता प्रूव्ह केलं की हे परपेंडिक्युलर आहे, त्याला परपेंडिक्युलर याचा अर्थ हे अँगल्स किती डिग्रीचे झाले 90 डिग्रीचे हे आपण सांगितलं. एक अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला. त्यानंतर सेगमेंट ओएम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओएन. याचं रिझन काय येणार रेडाय ऑफ सेम सर्कल. तर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवले आपण दोन ट्रायंगल मध्ये. ह्यो एक ट्रायंगल आणि ह्यो एक ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलचा ह्यो अँगल आणि ह्यो अँगल दोन कॉन्ग्रुएंट आहे. ह्या ट्रायंगलची ही साइड आणि ही साइड कशा आहे दोन साइड्स दोन ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंट. त्यासोबत आपण काय म्हणू शकतो सेगमेंट ओ आर इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ आर. का बरं ही कॉमन साइड आहे, कॉमन साइड दोन्ही ट्रायंगलची ती कॉमन साइड आहे. देअरफॉर बाय हायपोटेनियस साइड टेस्ट जसं आपण या ट्रायंगल्सला किंवा मग ह्या आपण टँजंट्सला काय सांगितलं होतं की या टँजंटची लेंथ इक्वल असती. टँजंट सेगमेंट थेरम मध्ये आपण जसं प्रूव्ह केलं तर सिमिलरली तसं प्रूव्ह करायचंय बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. काय म्हणू शकतो आपण की ट्रायंगल कोणता एम ओ आर
इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता NOR. हे दोन ट्रायंगल्स कसे सिमिलर आहे. दोन ट्रायंगल जर सिमिलर असले तर आपल्याला माहिती आहे सिमिलर काय आहे त्याच्या सोबत सोबत आपण म्हणू शकतो ते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट पण आहे. का बरं? हे पण 90 डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. ही जी साईड आहे जी मेजर येणार 5 सेंटीमीटर तर हिची पण 5च येणार आणि ही कॉमन साईड जर 6 असली तर तिची पण काय असणार 6च असणार. म्हणून ते दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट पण म्हणू शकतो. तर दोन ट्रायंगल सिमिलर आहे असं इथं लिहिलेलं आहे मी. आता लक्ष द्या, दोन ट्रायंगल सिमिलर असले तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग अँगल्स सुद्धा काय असतात कॉन्ग्रुएंट. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असले तर कॉन्ग्रुएंट लिहिलं. लक्ष द्या, देअरफॉर मी काय म्हणणार अँगल कोणता अँगल सांगायचा आपल्याला OMR. OMR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता NOR. आणि त्याच्यानंतर अँड अँगल वरच्या ट्रायंगल मध्ये MRO. अँगल MRO हे जे अँगल आहे इथं बनला तो MRO तो कशाला कॉन्ग्रुएंट राहील अँगल NRO. ह्या अँगल NRO याचं नाव आहे अँगल NRO. याचं रिझन येणार काय येणार कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स C.A.C.T कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे त्याचं रिझन येणार. तर दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. आता हे रिझन दिल्यानंतर आपल्याला काय कळलं की ह्यो अँगल याच्या इक्वल आहे आणि ह्यो अँगल सुद्धा काय याच्या इक्वल आहे. तर मग आपण म्हणू शकतो अँगल MON कसा बनला. देअरफॉर अँगल MON असा बनला MON इज इक्वल्स टू अँगल MOR किंवा मग MOR म्हणायच्या ऐवजी आपण बरोबर MOR प्लस NOR. अँगल NOR कसा बनला तो अँगल मोठा MON कसा बनला MOR प्लस NOR. आणि तसंच अँगल MRN कसा बनला MRN इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो आता जरा ह्यो अँगल मोठा अँगल ह्या दोन अँगलला मिळून बनू राहिला आणि ह्यो पण मोठा अँगल ह्या दोन अँगलला मिळून बनू राहिला. पण आपल्याला माहिती आहे दोन अँगल्स कसे इक्वल आहे. याला मी इक्वेशन समजा मी याला 1 मांडलं असतं याला इक्वेशन नंबर 2 मांडलं असतं. तर देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकलो असतो मी की सेगमेंट OR इज बायसेक्टर ऑफ अँगल MON and अँगल MRN आणि हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केला. क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये काय सांगितलेलं आहे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट. दोन पॅरलल टँजंट आहे आणि त्याच्यातून काय करायचं आपल्याला त्यांच्यातलं अंतर काढायचं आहे. हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. आता एखादा सर्कल आहे त्या सर्कलला आपल्याला जरा दोन टँजंट काढायचे आहेत पॅरलल. तर ही एक टँजंट निघणार आणि एक दुसरी टँजंट अशी काढावं लागेल इकडं. आता या दोन लाईन ज्या इथं आपण काढल्या त्या दोन लाईन कशा आहे पॅरलल आहे असं त्यांनी सांगितलं. सपोज ही लाईन L आहे आणि ही लाईन M आहे तर आपण काय म्हणू शकतो दोन लाईन पॅरलल हे गिवन मध्ये सांगू शकतो. जर गिवन इन्फॉर्मेशन लिहायची तर गिवन मध्ये काय लिहू शकतो आपण लाईन L इज पॅरलल टू लाईन M असं आपल्याला सांगितलेलं आहे. L आणि N दोन लाईन पॅरलल आहे हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर आणि दोन्हीची रेडियस किती आहे 4.5 सेंटीमीटर रेडियस आहे. तर ते काय म्हणते जस्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे डिस्टन्स फाइंड करायचं आहे त्या दोन पॅरलल लाईन मधलं अंतर. तर लक्ष द्या आणि आन्सर जस्टिफाय करायचंय की काऊन तुम्ही डिस्टन्स तेवढा सांगितला म्हणून. आता सोल्युशन मध्ये काय करणे आपल्याला टू फाइंड काय करायचं आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स दोन लाईन मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आता ध्यान द्या मी याला जर नाव दिलं सपोज इथं O आहे इथं A इथं B आहे असे 3 पॉइंट आहे. तर आपण काय म्हणू शकतो लाईन L अँड लाईन M आर टू parallel tangents touching circle
टचिंग सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी. त्या दोन पॅरलल टँजंट कुठे टच करू राहिल्या सर्कलला? ए अँड बी, पॉइंट ए अँड बी. आता एवढं समजलं. त्यानंतर आपण काय करू शकतो, जर त्या दोन लाईन टँजंट आहे आणि त्याच्यासोबत आपण रेडियस काढल्या, ओ ए अँड ओ बी आर रेडाय, ओ ए अँड ओ बी आर रेडाय. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, ओ बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एम आणि ओ ए इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. हे ओबी परपेंडिक्युलर आहे, ही लाईन, ही रेडियस कशाला परपेंडिक्युलर आहे? त्या लाईनला, आणि ही रेडियस या टँजंटला परपेंडिक्युलर आहे असं आपण म्हणू शकतो. कशावर आलंय? टँजंट थिअरम. टँजंट थिअरम. टँजंट थिअरम काय सांगते आपल्याला? रेडियस आणि टँजंट कसे असतात? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर असतात. ते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बी आहे, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए, रेडियसचा आणि टँजंटचा. आता एवढं झाल्यानंतर मी काय म्हणू शकतो, आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे की OA 4.5 आहे, तर मग OBB किती असेल? 4.5, कारण की ते दोन्ही पण काय आपल्या रेडियस आहे. आता ध्यान द्या. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो की AB इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन किंवा टँजंट L and tangent M, between tangent L and tangent M. tangent L आणि M मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आपला? AB, कारण की इथं पण 90 बनतंय आणि इथं पण 90 बनतंय आणि O पॉइंट काय त्यांच्यामधला? कॉमन आहे. देअरफॉर AB इक्वल्स टू OA प्लस OB. AB इक्वल्स टू काय होणार आहे आपलं? OA प्लस AB असं आपण म्हणू शकतो. याचं रिझन काय येणार? A डॅश O डॅश B. हे तिन्ही पॉइंट्स कसे एका लाईन वरती कोलिनियर आहे असं आपण प्रूव्ह केलं, कारण की AB आपला काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, तिथं पण 90 आणि वरती पण 90. देअरफॉर AB इक्वल्स टू OA किती आपलं? 4.5 प्लस OB किती आहे? 4.5 येणार. का बरं? OA इक्वल्स टू OB इक्वल्स टू रेडियस, दोन्ही पण काय त्या रेडियस आहे त्या सर्कलच्या. देअरफॉर AB इक्वल्स टू काय येणार आपला? 4.5 आणि 4.5, 4 आणि 4 8 आणि 5 आणि 5 0.1 काय होणार ते? 9 सेंटीमीटर. AB इक्वल टू काय आपलं? 9 सेंटीमीटर आपलं उत्तर आलं. तर देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स इज 9 सेंटीमीटर. हे आपला आन्सर आलं. आणि याच ठिकाणी ह्या एक्झरसाइज 3.1 चा काय संपला आपला? चौथा क्वेश्चन लास्ट या ठिकाणी संपला.